देशातील बुद्धगया विहार हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून हे बुद्धगया येथील बौद्ध विहार व त्यांच्या ताब्यात द्यावे, त्यांचे वितरण व्यवस्था सर्व कारभार हा बौद्धांच्या हाती द्यावा। तसेच 1949 चा जाचक कायदा रद्द करून तेथे समितीची स्थापना ही बौद्धांचीच असावी, अशा विविध मागण्यांसंदर्भात दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडी व बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। बुद्धगया येथील त्या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडी व बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील अनेक संघटनेचे पदाधिकारी, बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम मी सांगतो की वंचित बहुजन आघाडीचं हे राज्यव्यापी आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हे संयुक्त विद्यमाने बुद्धगया येथील महावीराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यासंदर्भातली मागणी घेऊन आम्ही आंदोलन करीत आहोत। याच्यामध्ये सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये हे विहार स्थापन केलं आणि या विहाराचं ऐतिहासिक महत्त्व हे आहे की इथे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या पिंपळ वृक्षाखाली हे बुद्धत्व प्राप्त झालं, ते सुद्धा ऐतिहासिक स्थळ आहे आणि हे नॅशनल हेरिटेज म्हणून प्रसिद्ध आहे। परंतु तिथला जो 1949चा जो कायदा आहे, हा कायदा तिथे बौद्धांना नेतृत्व करण्याच्या ऐवजी तिथे हिंदूंना नेतृत्व करण्याची संधी देतो। तो कायदा हे सांगतो की 8 सभासदांपैकी 5 सभासद हे हिंदू असले पाहिजे आणि 3 बौद्ध असले पाहिजे आणि जो अध्यक्ष आहे तिथे जिल्हाधिकारी साहेब अध्यक्ष असतात। परंतु जर गैर हिंदू जर जिल्हाधिकारी जर तिथे जर आले तर तिथे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही। तो एक इतर हिंदू धर्मीय अध्यक्ष तिथे नेमण्याचा तो एक कायदा आहे। तो जाचक कायदा असल्यामुळं तो रद्द करण्यात यावा ही प्रथम मागणी आहे। त्याचबरोबर दुसरी जी मागणी आहे की बुद्धगयाचं जे नियंत्रण आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे आणि तिसरी जी मागणी आहे की जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात। या 3 मागण्यासाठी आम्ही धरणं आंदोलन देत आहोत। जे काही बौद्ध विहार पर्यटन स्थळ जे काही हिंदूच्या ताब्यात आहे ते सर्व बौद्धांना मिळाले पाहिजे, या बाबतीमध्ये हा कायदा जो 1949 रद्द करावा या बाबतीमध्ये हा आंदोलन चालू केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय जे काही बौद्ध समाज आहेत त्यांच्या समवेत भारतातील बौद्धांच्या ताब्यामध्ये हे मंडळ असले पाहिजे, या बाबतीमध्ये हे आंदोलन चालू केलं आहे। इंडिया न्यूज TV 24 करिता गजानन धुरधुडे, हिंगोली, महाराष्ट्र।